पोलादपूर शहराचे ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्री देव काळभैरवनाथ जोगेश्वरी रवळनाथांचा जत्रोत्सव आगळा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असा समजला जाणारा उत्सव आहे। हा उत्सव आजही शेकडो वर्षांची परंपरा आणि रूढी जपत साजरा केला जातो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सोमवारी रोजी श्री काळभैरवनाथ महाराजांचा जत्रोत्सव भैरवनाथ नगर मधल्या सहानेवरती असंख्य भाविकांच्या उपस्थितीमध्ये भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी भाविकांनी प्रथम सहाणेवर येऊन श्री काळभैरवनाथ महाराजांना नतमस्तक होऊन सहकुटुंब आणि मित्रपरिवार सहित जत्रोत्सवाच्या ठिकाणी असणाऱ्या विविध दुकानांतून फिरत वेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आकाश पाळण्यासह वेगवेगळ्या फिरत्या चक्रांवरती बसण्याची मजा रात्रभर लुटली। तसंच यावेळी मुख्य आकर्षण ठरलं ते काटेतळी इथल्या ग्रामस्थांनी केलेल्या विविध कार्यक्रमांचं आयोजन। तसंच सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या वतीने मोफत पाणी वाटप करण्यात आलं। तसंच सह्याद्रीच्या मर्द मराठे सामाजिक संस्था भैरवनाथ नगर यांच्या वतीनं पालख्यांचं स्वागतही करण्यात आलं। रात्री 12 वाजल्यापासून पोलादपूर तालुक्यातील काटेतळी, सडवली, चांभारगणी, मोरगिरी, फौजदारवाडी, चरई, वाकण, मोरगिरी गावठाण या गावातल्या काठ्या पालख्या श्री काळभैरवनाथांच्या भेटीसाठी सहाणेवर आल्या। काठ्या पालख्यांसमवेत असलेले खालूबाजा पथक यांनी आपापल्या कलागुणांची कसरत करत जोरदार खालूबाजाचा ठेका धरला। यावेळी आलेल्या काठ्या पालख्या सहाणेवरती विराजमान झाल्यानंतर सर्व गावच्या पालख्यांचं एकत्रित असण्यामुळे त्या ठिकाणचं वातावरण भक्तिमय पाहायला मिळालं। पहाटे 5 वाजता यात्रोत्सवाची सांगता झाली। असा हा पोलादपूर श्री काळभैरवनाथांचा उत्सव कोकणातील आनंदी यात्रोत्सव उत्साहात साजरा झालाय आणि देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बाबूराव महाडिक, उपाध्यक्ष ज्ञानदेव पार्टे, सचिव विजय पालकर, सहसचिव शंकर दरेकर, खजिनदार दिनेश पाटील, सहखजिनदार गणेश घाटे आणि सर्व विश्वस्त सल्लागार यांनी कार्यक्रमाचं उत्तम नियोजन केलेलं होतं।